मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर आता महायुतीमध्ये मंत्रिपदासाठी इच्छुकांनी लॉबिंग सुरू केली आहे। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान मिळावं यासाठी मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये अनेक जण मंत्रिपदासाठी इच्छुक दिसतात। किमान 7 ते 8 मंत्रिपदं ही मराठवाड्याच्या वाट्याला असताना 20 ते 22 जण या पदांसाठी इच्छुक आहेत आणि त्यामुळे आता या सर्वांनी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे। प्रयत्न आता सुरू झालेले आहेत। काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा शपथ झाल्यानंतर आता सगळ्यांना वेध लागलेले आहेत ते मंत्रिमंडळ विस्ताराचे। त्यामुळे कोणाच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडतीये हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर मंत्रिपदासाठी अनेक जण इच्छुक आहेत। मराठवाड्यातून आपण पाहूया, संभाजीनगरमधून अतुल सावे अर्थातच इच्छुक आहेत। प्रशांत बंब इच्छुक आहेत मंत्रिपदासाठी आणि आता लॉबिंग सुरू झालेलं आहे। संजय शिरसाट शिंदेचे खंदे समर्थक मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत। अब्दुल सत्तार यावेळी मंत्रिपदाची माळ गळ्यामध्ये पडतीये का हे बघायचंय। कोणाकोणाचे लॉबिंग सुरू आहे आपण पाहतोय। अर्जुन खोतकर, त्याचप्रमाणे बबनराव लोणीकर, नारायण कुचे जालन्यामधून मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत। मराठवाड्यामधून आपण काही पाहतोय महत्त्वाचे नेते। मेघना बोर्डीकर परभणीमधून मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत आणि त्याचबरोबर रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे हे सुद्धा मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत आणि तितकेच उत्सुक आहेत। नांदेडमधून मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत हेमंत पाटील आणि तुषार राठोड भाजपचे आमदार। तर नांदेडमधून मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत भाजपचे आमदार भीमराव केराम आणि अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण। या प्रकारे इच्छुकांची आता लॉबिंग सुरू आहे। काही नवनिर्वाचित आमदार पहिल्यांदाच खरं तर निवडून आलेले आहेत, अशांना सुद्धा तेही उत्सुक आहेत आणि इच्छुक आहेत। लातूरमधून मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबासाहेब पाटील आणि संभाजी पाटील निलंगेकर। लातूरमधून अभिमन्यू पवार हे सुद्धा इच्छुक आहेत भाजपचे आमदार आणि रमेश कराड यांनी मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचं सांगितलंय। तर राणा जगजितसिंह पाटील भाजपचे आमदार आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत पुन्हा एकदा मंत्रिपदाची माळ गळ्यामध्ये घेण्यासाठी आता इच्छुक आहेत।